आता काय होणार आहे रडून? हा, का करत असतोस असले नसते उद्योग तू? काय मिळतं तुला हे सगळं करून? बघितलं ना किती बोलणी खाल्लीस तू आता. आई नसते उद्योग आहेत का? स्वप्न आहे माझं. स्वप्न? कसलं स्वप्न? अरे हे असले नसते उद्योग करण्यापेक्षा ना माणसाने निमूटपणे अभ्यास करावा, एखादी चांगली नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावा. ते सोडलंय आणि हे नसतं खूळ डोक्यात घेतलंयस. बघितलंस ना तुझ्यामुळे आज कंपनीचं किती मोठं नुकसान झालंय. अरे आपल्याला जर एखाद्याचं चांगलं करता येत नसेल ना तर वाईट सुद्धा करू नये. अगं पण आई हे सगळं मी मुद्दामून करतोय का? अगं माझी इंटेन्शन खूप चांगले आहेत. माझी इतरांपेक्षा स्वप्न खूप वेगळे आहेत. मला स्वतःच काहीतरी करायचंय आणि मला तो 9 to 5 वाला जॉब नाही करायचा. हे वॉच मी क्रिएट केले नाही ना, हा मोबाईल मी क्रिएट केलाय का? मला स्वतःच काहीतरी करायचंय, त्याचं पेटंट मला माझ्या नावाने तयार झालं पाहिजे असं मला वाटतं. हे माझं स्वप्न आहे आई. स्वप्नांच्या दुनियेत नाही जगता येत अजित, कळतंय का? आपण या घरामध्ये का आहोत हे कळतंय का तुला अजित? अरे भाऊजी तुमच्या दोघांना किती छान पद्धतीने सांभाळतात आणि भाऊजी तर कायम तुला पाठीशी घालतात. लहान 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 म्हणून अजून किती दिवस तू लहान राहणार आहेस? कधीतरी शहाण्यासारखं वाग की. बघितलं ना परवा दिवशी उर्मिलाने तुझा किती अपमान केला, बघितलं ना? आणि आज इंद्रा सुद्धा सगळ्यांसमोर तुला ओरडला. अजित तुला जेव्हा सगळे बोलतात ना मला नाही सहन होत रे, त्रास होतो मला या सगळ्या गोष्टींचा. तुला हे सगळं कळतंय का? कधीतरी समजून घे ना तू हे सगळं. अगं पण आई मी करतोय ते बरोबर करतोय, मला माहिती आहे का चुकी. इथून पुढे तुझे हे सगळे उद्योग बंद झाले पाहिजेत. मला जर आता परत तू याच उद्योग करताना दिसलास ना तर माझ्या इतकं वाईट कोणी नाहीये. तिथून पुढे तू आणि मी आहे. अगं आई पण तर घे आई. आबा आबा तुम्ही कुठे निघालात? वॉकला. ऐका ना, बोल. हा दादू ना खूप आगाऊ आहे. ते माहिती आहे मला. आता बघा ना डिनर नंतर सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्लं पण तो नको म्हणतोय. तर नसेल खायचं आईस्क्रीम. सांग ना कुठला आईस्क्रीम मागवलं होतं? चॉकलेट फ्लेवर. मग व्हॅनिला फ्लेवर मागव. पण आबा तो खाली यायलाच तयार नाहीये ना. असू दे आबा, त्याला नसेल खायचं. आणि तसंही सतत तो त्याच्या डाएटचाच विचार करत असतो ना, त्याला मसल्स बनवायचे असतात ना आबा. एक दिवस खाल्याने काही फरक पडत नाहीये. व्हॅनिला आईस्क्रीम आण आणि बरोबर गुलाबजाम दे, त्याला आवडतात त्याला. आबा असू दे ना, त्याला नसेल खायचं. आता एवढं वर जा परत खाली या कशाला? मला कळतच ना तुझं. मग तो खालती येणार नाही, तू वरती जाणार नाहीस. तुझा मोबाईल वरती राहिला असता तर गेली असतीस ना वरती. तुझा ठीक आहे मी जाते, पण आबा तुम्हाला माझी एक गोष्ट ऐकावी लागेल. कुठली? आज तुम्हाला तुमचा वॉक कॅन्सल करावा लागेल. का? अश्विनी तर ड्रामा क्वीन. दादू दादू पटकन ये ना. अरे चिकू का इरिटेट कर. गुलाबजाम आईस्क्रीम. अरे हे तर स्ट्रेस बस्टर आहे माझ्यासाठी. तू आबांना दिलंस का? आबांनाही खूप आवड. हो आबा नाही देणार आणि तुलाही देणार, पण त्याआधी तुला माझी एक गोष्ट ऐकावी लागेल. आता काय? हे पकड ना, पकड. अश्विनी द ड्रामा क्वीन. काय अजित असा चेहरा पडून का उभायस? इंद्राचं बोलणं तू इतकं मनावर घेतलंयस? तसं नाही दादा, पण तुला माहिती नाही आपला इंद्रा कसा आहे ते. याचा राग त्याच्यावरती काढत बसतो. हा आता त्याने सगळ्यांसमोर तुझा अपमान करायला नको हवा होता. मला इंद्रा दादा बोलला याचं वाईट वाटत नाहीये, पण माझी सिस्टीम फेल झाली याचं वाईट वाटतंय. असं कसं होऊ शकतं यार दादा? मी माझे 100% दिले होते. आय नो यू हॅव पुट इन मोर दॅन 100%. हे मला दिसतंय, पण त्याला ते बघायचं नाहीये. आपण त्याला सख्खे मानतो अजित, पण तो आपल्याला अजूनही चुलत भावंड मानतो. मला सांग, इथे तुझ्याऐवजी जर का चिकू असती तर तो असाच वागला असता का? सगळ्यांसमोर तिचा असा अपमान केला असता? तो तुला सगळ्यांसमोर बोलला नाहीचं खूप वाईट वाटतंय मला अजित. मी आहे ना तुझ्यासोबत. मला सांग, मी तुझ्यासाठी काय करू शकतो?
आता याने खरंच काही मागायला नको म्हणजे झालं. काही नको दादा, तुला खरं सांगू, माझी इच्छाच मेली आहे. काहीच करावं असं वाटत नाहीये. आय अंडरस्टँड अजित. त्याने तुझा मोराल आणि कॉन्फिडन्स पूर्ण डाऊन केलाय. पण तो कोण आहे? आणि तो आता 5 वर्ष शिक्षण घेऊन आलाय रे. MD झालाय तेही आबांच्या जीवावर. असं फॅक्टरीमध्ये सगळेजण म्हणतात. तू हिंमत हारू नकोस. एक काम कर, तू अरे नको, घे, तुला याची गरज आहे. इंद्रामुळे तू तुझी स्वप्न बघणं आणि इनोव्हेशन्स थांबवू नकोस. डोंट वरी अँड चेअर अप. काही लागलं तर मला सांग. यू नो आय एम जस्ट अ कॉल अवे. चल, रिलॅक्स. चिकूने मला इथे बोलवलं, ती स्वतः कुठे गेली? चिकू, ठीक आहे. आबा, इंद्रा, दादू इकडे. काय आहे? अरे ये ना प्लीज. चल चल. तर दादू आल्यापासून मी एक गोष्ट नोटीस करते. तुम्ही दोघं एकमेकांशी नीट बोललेलेच नाही आहात. कुठल्याही गोष्टीवरून तुमच्यात ना सतत वाद होत आहेत. पण आता बास झाले हा वाद. इनफ इज इनफ. तुमच्या दोघांचे जे काही आहे ना, आज ते तुम्हाला मिटवून टाकायचं. आणि त्यासाठी आज आपण एक गेम खेळणार आहोत. आणि त्याचे काही रूल्स आहेत जे तुम्हाला फॉलो करायचे. रूल नंबर 1, तुम्हा दोघांना एकमेकांशी प्रेमानेच बोलायचे. जर तुम्ही भांडलात किंवा चिडलात तर मी फाऊल धरणार आणि शिट्टी वाजेल. ही अशी. चिकू, या सगळ्याची काय गरज आहे? उगाच. हा म्हणजे खरंच हे सगळं. आबा, दादू, तुम्हाला माझ्याशी नाही बोलायचंय. तुम्हा दोघांना एकमेकांशी बोलायचे. जो काही प्रॉब्लेम आहे तो तुम्ही एकदा सॉर्ट करून टाका ना यार. मला काही प्रॉब्लेम नाहीये. असला तर तो यांनाच असेल. मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की आपण सगळी माणसं आहोत. आणि जर का माणसाला चांगली वागणूक मिळाली ना, तर तोही चांगल्याच गोष्टी करतो. समजा एखाद्याकडनं चूक झाली तर आपण त्याला समजून घेतलं पाहिजे. त्याचा अपमान करून त्याला खचू नाही द्यायचं. शेवटी समोरच्याला आपण जे देतो ना, तेच आपल्याला परत मिळतं. हे लक्षात ठेव. अहो, पण आबा, माणसाची कष्ट करायची तयारी असेल ना, तर तो जगात काही मिळवू शकतो. अरे पण आपल्या फॅक्टरीमध्ये फक्त मशीन्स नाही काम करत, कामगार काम करतात. आबा, दादूवर ओरडायचं नाही हा. सॉरी. आणि या कामगारामध्ये आपापसात आपुलकी आहे, प्रेम आहे. ते जपतात आपल्याला. मला जपलं त्याने. मग आपण त्यांना जपायला नको? अरे शेवटी हीच आयुष्याची जमापुंजी आहे. अहो, या पलीकडेही बिझनेस असतो आबा. मी किती वेळा सांगितलंय, हे माणुसकी, आपुलकी, दया, माया हे सगळे शब्द ऐकायला चांगले वाटतात आबा. पण या शब्दांवर कुठलीही मशीन्स नाही चालत ना. कंपनीला कुठलं प्रॉफिट होतं. कारण मशीन्सना भावना नाही कळत आबा, काम कळतं. दादू, प्रेमाने बोलायचं. ओके, आय एम सॉरी आबा. उद्या एक क्लायंट येतोय. त्याच्यासोबत जर डील फायनल झाली तर दिस इज फॉर द फर्स्ट टाइम इन आवर कंपनीज हिस्ट्री आबा. आपले बनवलेले गिअर्स जॅपनीज कारमध्ये बसवले जातील आबा. आबा, कॅन यू इमॅजिन? आपल्या गिअर्सवर जॅपनीज कार धावणार आहेत. गुड, ग्रेट. इंद्रा, तू माझा मुलगा आहेस रे. मला तुझ्याबद्दल राग नाही. हा, तुझ्या ॲटिट्यूडचा प्रॉब्लेम आहे. तो तू बदललास ना, तर आपली कंपनी तू म्हणतोस तसं नंबर 1 होऊ शकते. कारण तू मेहनत करतो, झपाट्यानं काम करतोयस, प्रामाणिकपणे काम करतोयस. मी कन्फर्म सांगतो, हे डील तू क्रॅक करतोस. ऑल द बेस्ट. थँक्यू आबा.
फन. कसली गेम भेटेल आमच्याशी? आई चल ग, येते आम्ही. तू जेवण करून घ्या ना, औषध वेळेवरती घे बाई. हाय का आता? व कुठे होते तुम्ही? सकाळपासून गायब झालेत. कुठं नाही ग, हातात काय काम धंदा नाही म्हणून गेल तू काम बघायला. पण कुठंच मिळाना झालंय ग. बुवा, तुम्हाला किती वेळेला सांगितलं असं विचार करू नका. हो, किती त्रास करून घ्याल. माझी नोकरी आहे ना. अगं त्याच तर वाईट वाटतंय बघ. पोरगी नोकरी करते आणि बाप घरी बसून आहे. राणे, अगं मी आयुष्यात लय अपयशी ठरलोय ग. तरुणपणात मी धंदा करायचा विचार केला होता, पण माझ्या आईबापांनी नाही धंदा करू दिला. लय प्रयत्न केला मी, पण नाही जमलं मला. राणे, अगं मी नाकारता ठरलो ना, याचं लय वाईट वाटतंय बघ. तेव्हाच खरं तर मी उडी मारायला पाहिजे होती. धंदा कुठला ना कुठला करायला पाहिजे होता. राजी दिवस नसता आलं बघ. बुवा, ही गेलेली वेळ परत आणता येणार आहे का? अहो, आता झालेल्या गोष्टींचा विचार करून काय फायदा आहे सांगा बरं मला. हे पा, जे झालं ते झालं. हा, आता पुढे सरकायचं. आणि आहे ना, हे असं तुम्ही त्रास करत बसू नका बरं. दिवसभर विचार करत बसाल, मला माहिती. ही जी उदासी आहे ना, त्याला 32 दाखवायचे. दाखवा बरं. दाखवा ना. चला, आता अशीच दिवसभर 32 दाखवत राहायची बर का. चला, मी कामाला पळते. तुम्ही दुपारी जेवून घ्या आणि आईला औषध वेळेवरती द्या बर का. जप जागा पोरी. हा, चला येते. अहो अजित सर, इतके सकाळी सकाळी व्यवस्थित काय करताय तुम्ही? हा, अहो आधी तर सांगायचं, मी काहीतरी करून ठेवलं असतं. जाऊ द्या, चला चला, लगेच चहा टाकते. तुम्ही हे मशीन का काढून घेऊन चालले? काय झालं? काय नाही ग. अहो सांगा ना, काय झालं? माझ्यावर कोणीच विश्वास ठेवत नाहीये ग. सगळेजण मला लुजर म्हणतात. त्यांना वाटतं की मी या प्रोजेक्ट मध्ये माती काढली आणि कंपनीचं खूप मोठं नुकसान झालंय. इंद्रा दादा पण मला खूप ओरडलं. हेच मी डिझर्व करतो ना. लुजर आहे मी. हाय का आता? अहो तुम्ही असं का बोलताय? हीच तर फॅक्ट आहे. ही सिस्टीम मी इथल्या कामगारांच्या भल्यासाठी बसवली होती. काय झालं? त्याने काय तुमचा फायदाच झाला नाही. सोड ना, जाऊ दे. आजपासून मी हे सगळं प्रोजेक्ट करणं ना बंदच करतो. त्या युनियन लीडरने रात्रभर जागून पाईपलाईन केली. त्यात माझ्या मशीने काम नाही केलं. त्यात कोणाची चूक आहे? माझीच चूक आहे. सगळंच माझं चुकलंय. अजित दादा, म्हणू ना दादा. अहो दादा, तुम्ही अशी हार मानू नका. कुठं आपलं चुकलं ना, तुम्ही त्याचा शोध घ्या. आता बघा, तुमचं वय आहे, तुमच्याकडे वेळ पण आहे. आता जर तुम्ही हार मानली ना, तर पुढे जाऊन तुम्ही हा विचार कराल की त्यावेळी जर मी उडी मारली असती ना, तर माझं आयुष्य काहीतरी वेगळं असलं असतं. कोणी तुमच्यावर विश्वास ठेव किंवा नको ठेव, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे. आणि तुम्ही जर मला विचाराल ना, तर माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला नक्की माहिती आहे की तुम्ही एक दिवस यशस्वी व्हाल. राणी, तो दिवस माझ्या आयुष्यात कधीच येणार नाही. बाजूला व्हाय, सरक तिकडं. बाजूला व्हाय, सरका तिकडं. हो इकडे या. काही जत्रा लावली का इथं? काल मी एवढं डोकं फोडू फोडू सांगितलं तरी पण कळलं नाही हो तुम्हाला. आता मी दाखवतो तुम्हाला कसं करायचंय ते. नीट बघा. आम्हाला माहित आहे कसं करायचं. अरे कशाला बांधताय? थांबा सर. सर माग मी दाखवतो तुम्हाला कसं करायचं असते ती. हे दिसतंय? हा, असं करायचं. दिसलं? फोटो लागली का हाजरी माझी? हा, कळलं ना सगळ्यांना? कळलं का? या असं करायचं असतं. कळत नाही काय नाही. हा, मांडतायला का अडाण्यासारखं? हा, नीट समजून घ्यायचं आणि मग करायचं. एकेकानं हाजिरी नीट लावा आणि मग आतमध्ये या. सरी
अरे त्या युनियन लीडरने रात्रभर जागून पाईपलाईन केली. त्यात माझ्या मशीने काम नाही केलं. त्यात कोणाची चूक आहे? माझीच चूक आहे. गजभाऊच्या गळ्यात जाड आणि वेगळीच सोन्याची चैन. नक्कीच काहीतरी गडबड आहे. असं जर डायरेक्ट मीटिंग रूम मध्ये गेले तर इंद्रा सर लई चिडतील. पण इंद्रा सरांच्या कानावरती पण हे घालावं लागेल. काय बोलू? हा डायरेक्ट बोलते. गजाभाऊनी पाण्याच्या पाईपलाईन मध्ये काहीतरी झोल केलाय आणि त्यांनी पैसे खाल्लेत. हा, गजाभाऊनी पाण्याच्या पाईपलाईन मध्ये काहीतरी झोल केलाय आणि त्यांनी पैसे खाल्लेत. पण झोल बोललं तर सर चिडतील का? काय? हा, गडबड गडबड. गजाभाऊनी पाण्याच्या पाईपलाईन मध्ये काहीतरी गडबड केली आणि मला असं वाटतं की त्यांनी पैसे खाल्लेत. गजा सर, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. बरं ठीक आहे, बोल. काय म्हणतेस? सर, ते मला आताच जा. इंद्रा सर, दे वुड लाईक टू सी फॅक्टरी. आपण दाखवूया त्यांना आता. शुअर, ऑफकोर्स. सर प्लीज दिस वे. आता क्लायंट सोबत असताना कसं बोलणार आहे? अरे पण बरं झालं मी नाही बोलले. माझ्याकडे काही पुरावाच नाहीये. आणि पुराव्याशिवाय बोलले असते तर परत. पण आता पुरावा तर शोधावा लागेल ना. काय करू? कोट्या कुठे आहे? कोट्या? माझ्याच बाबतीत असं का होतंय? मी काही केलं, कितीही कष्ट केले तरी मला यश का नाही मिळत आहे? दिसतोय का? 10 मिस्ड कॉल आणि 20 मेसेजेस. काय यार अजित, तुला मी सकाळपासून फोन करून करून वैतागले. तू एकही फोन उचलत नाहीयेस. तुला माहितीये का, आज माझ्या सगळ्या फ्रेंडचं ठरलं होतं की सज्जनगडावर जायचंय आणि सगळ्यांनी आपापली बाईक काढली आणि मला तुझ्यासोबत जायचं होतं. शी यार. एनिवेज, तुला सांगू का, आम्ही इतकी मज्जा केली ना बाई तिकडे. आई शपथ. आणि अजित, तो आपला व्ह्यू पॉइंट आहे ना, मी तिकडे पण गेले होते आणि काही कमाल व्हिडिओ शूट केला ना मी तिकडे. वाव. आणि हा, ते आपले चहावाले दादा, मी त्यांच्याकडे चहा सुद्धा प्याले. काही कमाल चहा बनवला होता यार त्यांनी. चल आता मी व्लॉग बनवले ना, त्याच्यासाठी मला तुझी हेल्प पाहिजे एडिटिंग साठी. चल पटकन. अजित, तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजलेत? अरे मी मगाचपासून बडबड करतेय, तू काहीच रिॲक्ट होत नाहीयेस. काही नाही ग चिकू, माझी काय करायची इच्छाच उरलेली नाही. मी जे काय करतोय त्याची मातीच होते ग. सोड ना, जाऊ दे. तू पण माझ्याशी बोलण्यात वेळ वाया नको घालू. होपलेस आहे मी. अरे अजित, तू अजून त्याच गोष्टीचा विचार करतोयस? हे बघ, तुझ्यावर कोणी विश्वास ठेव ना ठेव, तुला स्वतःवर विश्वास आहे की नाही? झालं तर मग. हे बघ, आजच मी एक कोट वाचलं होतं. यश एका दिवसात नाही मिळत, पण एके दिवशी नक्की मिळतं. कळलं? चल आता मला एडिटिंगला मदत कर. चल ना रे, चल चल. सांग मला. सर, आय होप यू आर सॅटिस्फाईड. येस. फक्त आज आपल्यात ज्या लिगल गोष्टींची चर्चा झाली ती माझ्या लिगल टीमशी बोलतो, टीमला प्रॉडक्ट बद्दल सांगतो आणि नंतर फायनल ऑर्डर द्यायला पुन्हा येतो. येस येस शुअर, यू कॅन टेक युअर टाइम. येस, लवकरच पुन्हा आपली भेट होईल अशी आशा व्यक्त करतो. आम्ही तुमच्या कंपनीशी डील करायला इक्वली एक्सायटेड आहोत. थँक्यू सो मच. आज ऍक्च्युली योग जुळून आलाय. ही आपली मीटिंग खूप लांबली होती. येस, लवकरच पुन्हा भेटू. शुअर. येस, चला, गाडी तयार आहे. येस सर. मोठं काम झालंय आज. मोठीच कामं करायची आहेत विक्रांत. असं समज, महाडिक इंडस्ट्रीजला टॉप लेवलला न्यायची ही फक्त सुरुवात आहे. पण मला जरा काळजी वाटते इंद्रा. काळजी कसली? हे डील फसायला नको. आणि तुला असं का वाटतंय की ही डील फसेल? इंद्रा, खूप मोठी ऑर्डर आहे. आपल्याकडून डिले झाला तर? विक्रांत, नाही म्हणजे आपले जे कामगार आहेत ते आबासाहेबांमुळे सोकावलेत. निवांत काम करतात आणि मनमानी करतात.
उगाच आपल्यामुळे जर का डिले झाला तर महाडिक इंडस्ट्रीजचं नाव मार्केटमध्ये खराब होईल, म्हणून म्हणालो की जरा काळजी वाटते. काय 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 नाही. तू एडीबिडी झाली काय? गजाला मारायचं काय म्हणते? अशी होईल आपल्याला. वकील असून असलं बोलते ते. तू काही येणार का? कशाला कशी हाय का आता? अरे त्याला मारायचं नाहीये, त्याच्या गळ्यातली चैन बघ. बघितली की आधीपासूनच आहे, त्यात काय? अरे आधी बारीक होती, आता जाड झाली. गजाची मान बारीक झाली. मी काय म्हणते, आता एवढे पैसे त्याच्याकडून कुठं आले? चैन बघ ना किती जाड आहे. मला नाही गजावरती फुल डाऊट आहे. मला तर आधीपासूनच डाऊट आहे. त्याचं थोबाड बघितलं ना की असं वाटतं काहीतरी झोले. तू माझं ऐकणार आहे का? बर सॉरी, बोल. मला असं वाटतंय या गजाने वस्तीतल्या पाईपलाईन टाकण्यामध्ये ना काहीतरी झोल केलाय. काय? काय नाही, कुठं काय? तुला कसं कळलं? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे की आपल्याला आता त्याचा पुरावा गोळा करायचा आहे. हा, तू बोल ना भावा, काय करायचं फक्त.